निखिल सदगिरे ना मागच्या वर्षीच्या मंडळाच्या बंद पडेल लाईटी नीट करीत होतो, दोनदा शॉक बसला मला. म्हणलं आता मी काय हात नाही लावणार भाऊ वायरिंगला. मग प्रतीक आणि कृष्णा बसले नीट करीत. ते लाईट काही चालू झाली नाही प्रत्याकून आणि त्यांच्याकडून. राजा वनी पेरू आणले होते खायला, मग बसलो पेरू खात. पेरू खाऊन झाले आरके दादा बसला फिट करायला. थांबा म्हणे तुम्हाला नाही येत मी करतो. म्हटलं कर मग. अर्धा तास त्या शार्पीच्या वायरी दाताने सोलून पाहिल्या त्यांनी, ती काही चालूच झाली नाही. पण मग त्यांनी ती दुसरी झप्पूक लाईट चालू केली. त्याला डायरेक्ट 5-6 जॉईंट देऊन ठेवले होते. जॉईंट पाहिजे का तुम्हाला मित्रांनो? बघा, आपल्या आजूने आज न सांगता पूर्ण मंदिर जाळून काढलं होतं. मस्त ऊन पडेल होतं मित्रांनो, तरी जोरात पाऊस चालू होता. कंटाळा आलता. मग एम्प्लीवरती महाराजांचे पोवाडे लावून दिले, ते बसलो होतो ऐकत. तिथून घरी आलो. मामी मोदक बनत होती. मामीला तर काही येते नाही, मग मामीने सुरेखाला बोलवलं. सुरेखाला येते नाही, मग ती शेवटी आईने त्यांना मदत केली बनवायला. बनवले तर त्यांनी खरं, पण म्हणलं लोक खातील याची काही गॅरंटी नाही. मग मोदक घेऊन मंदिरात आलो आरतीला. मामीने मोदक बनवले होते, ते काही खाल्ले नाही. पण मग काजूनी मस्त स्वीटमधून मोदक आणले होते, मग ते खायला गेलो काजूच्या इथं. काजूनी तिच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण भारी केलं होतं घरी. आपल्याला ना मित्रांनो यावर्षी नाही का लहान पोरांचे एकदम वेगवेगळे खेळ घ्यायचे होते. मग आपल्या मंडळाने थोडा विचार केला आणि एकदम युनिक गेम सापडून काढला होता. गेमसाठी ना आम्ही मंदिरासमोर एक गोल राऊंड आखून घेतलं होतं मित्रांनो. मग आम्ही फुगे फुगवले आणि फुग्याला ना एक सिंगल दोरा मानला. मग ना आम्ही मित्रांनो प्रत्येक मुलाच्या पायाला एक फुगा मानला. गेमचे ना मित्रांनो 2च रूल होते. एक सर्कलच्या बाहेर जायचं नाही आणि आपण हाताने फुगा फोडायचा नाही. ज्याचा फुगा शेवटपर्यंत टिकल ना तो जिकल. लहान पोरं तर फुल एन्जॉय घेत होते. फुल एकमेकाला ढकलीत होते, इकून तिकडं तिकून इकडं. लहान पोरांचा झाला, मग मोठ्या मुलांचा पण गेम घेतला मित्रांनो आम्ही. खेळ खेळून झाला, मग सगळे भेटले नाचायला. नाचायचा आनंद कोणीच सोडते नाही मित्रांनो आमच्या गावात. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.